मूल्यवर्धन कार्यक्रमातले उपक्रम हे इयत्ता 1ली ते 8वी मधील मुलांसाठी विविध रंगी कृतींचं भांडारच आहे. उपक्रमाच्या वाटेवर वाचा, बोला, लिहा, रोजच्या जीवनातल्या निवडक प्रसंगांवर चिकित्सक विचार करा, चर्चा करा, अशा कृती जागोजागी आहेत. यातून मुलांना स्वतःच्या भावनांची जाणीव होते. ती सहयोग, सहकार्य आणि स्वनियोजन शिकतात. स्वतःच्या आणि समाजात वावरताना पार पाडायच्या जबाबदाऱ्या यांचं भान त्यांना येतं. अशा विविध कृती हाच तर शिक्षणातून साध्य करायचा सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे, नाही का? या व्हिडिओमध्ये 4थीच्या उपक्रमांमधून शिकण्याच्या अशा कोणत्या संधी दिल्या जातात याचे काही उदाहरणं पाहूया. मी असा, मी अशी या उपक्रमात मुलं आपलं नाव, गाव, छंद इत्यादी स्वतःबद्दलची माहिती लिहितात, सांगतात. त्यातून स्वतःची ओळख ती व्यक्त करतात. यातून अगदी प्राथमिक स्वजाणीव तर होतेच, पण त्याबरोबर माहिती लिहिण्याची क्षमता आणि संवाद करण्याचं कौशल्यही वाढतं. या उपक्रमात स्वतःच्या ओळखीचा परीघ वाढतो. मुलं आपल्यातले गुण आणि कमतरता ओळखतात. कमतरता दूर करण्यासाठी छोटंसं नियोजनही तयार करतात. ही कृती त्यांना कमी वयात स्वतःचं मूल्यमापन करणं शिकवते. जबाबदारीची भावना विकसित करते. भावना ही कविता प्रत्येक कडव्यातून बालमनातील एकेका भावनेची उजळणी करत जाते. त्यातून मुलं आपल्या मनातल्या भावनांच्या इंद्रधनुष्याचे रंग ओळखतात. आपल्या भावना सांगून, लिहून व्यक्त करायला शिकतात. स्वतःच्या भावनांची होत जाणारी ओळख त्यांना भावनांचा समतोल कसा साधायचा हे शिकायला मदत करते. या कृतीत मुलं रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय ऐकतात आणि लिहितात. यातून ती स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची आणि ऐकण्याची सवय लावतात. तसंच नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय शोधण्याची क्षमता विकसित करतात. या उपक्रमात मुलं दैनंदिन वेळापत्रक तयार, आपल्या दिनचर्येची नीट आखणी करायला शिकतात. यातून वेळ व्यवस्थापन ही मोलाची गोष्ट शिकतात. त्याबरोबरच नियोजनाचं आणि आपल्या वागण्याला शिस्त आणण्याचं कौशल्य शिकतात. जरा व्यायाम करा रे रोज, असं सांगून मुलं ऐकतात का? पण तंदुरुस्त राहूया या उपक्रमात मुलं निरनिराळ्या प्रकारचे व्यायाम ते किती वेळ करतो याची नोंद करतात. त्याविषयी घरात मोठ्यांशी चर्चा करतात. उपदेशापेक्षा हा जागरूक सहभाग व्यायामाची प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त ठरतो. यातून आरोग्याच्या जागरूकतेबरोबरच संवाद कौशल्यही वाढवतो. रस्ता सुरक्षा चिन्हांची जुळवाजुळव करताना मुलांना चिन्हांची ओळख होते. तसंच रस्त्यावरून ये जा करताना वर्तन सुरक्षित ठेवण्याचं महत्त्वही त्यांच्या लक्षात येतं. तोडू नका या उपक्रमात मुलं आजूबाजूच्या झाडांचं संरक्षण कसं करता येईल याविषयी पोस्टर तयार करतात. यातून पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी यांची रुजवण होते. या उपक्रमात मुलं जोडीदारासोबत चर्चा करून चांगल्या मित्राचे गुण लिहितात. चर्चा करताना समूहात काम करणं, सहसंवाद आणि सहानुभूती यांचा विकास होतो. या कृतीत मुलं आपले मित्र कोण, ते मित्र कसे बनले ते आठवतात. घरातील लोकांशी बोलूनही ते कोणाकोणाचे मित्र बनले, कसे बनले याविषयी माहिती गोळा करतात. यातून त्यांना श्रवण, सामाजिक निरीक्षण आणि एकमेकांशी संबंध ठेवणं का महत्त्वाचं आहे हे समजतं. प्रत्येक इयत्तेत असे त्या वयाला साजेसे मूल्यवर्धन उपक्रम आहेत. ते उपक्रम मुलांचा भावनिक, सामाजिक, बौद्धिक आणि नैतिक पाया मजबूत करतात. मुलांचा सर्वांगीण विकास साधतात हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत करतात. चला, मूल्यवर्धन उपक्रम घेऊया. विविध कृतींमधून मुलांचा सर्वांगीण विकास साधूया.